ग्रामपंचायत मसाजोग पोटनिवडणूक 2026 या याची निवडणूक प्रक्रिया सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। मतदार राजा उत्साहात मतदान करीत आहे, कारण त्यांना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना जो रोज लोकांच्या सामाजिक असेल किंवा त्यांच्या वेगवेगळे प्रश्न असतील त्याच्यावर जो माणूस सदैव त्यांच्यासोबत आहे, त्यांच्यासोबत उभा राहतो, त्या माणसाला त्यांना निवडून द्यायचे। त्याच्यामुळे माझी मतदार राजा उत्स्फूर्तपणे आता मतदानासाठी रस्त्यावर आलेले आहे आणि मतदार केंद्राकडे मतदान करण्यासाठी जात आहे। अनेक आरोप प्रत्यारोप झाले, त्याच्यानंतर ही निवडणूक होते आणि विशेष निवडणुकीची पार्श्वभूमी संतोष देशमुख यांची हत्या आहे आणि त्यानंतरच ही निवडणूक लागली। नाही, निश्चितच हा दुर्दैवी घटना आहे की संतोष देशमुखच्या हत्येनंतर आमच्यावर ही निवडणूक म्हणजे निवडणुकीची वेळ आली आणि त्याच्या लोकशाहीमध्ये निवडणूक ही एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे मी त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवार म्हणून उभा आहे। आरोप प्रत्यारोप जे काय आहेत ते मी तुम्हाला उद्याच्या नंतर कधीही तुम्ही ज्यावेळेस मला बोलता, आज मला फक्त माझ्या मतदार राजाला विनंती करून माझं चिन्ह कबशी त्याच्यासमोर त्यांना मतदान करायला मला त्यांना विनंती करायची आहे। अनेक वेळा जर एखादा कुटुंबातील व्यक्ती गेला असेल तर त्या जागेवरती सहानुभूती म्हणून महाराष्ट्राची राजकारणी एक परंपरा आहे, त्या घरच्यांना हे दिलं जातं किंवा त्या बिनविरोध निवडणूक केली जाते। मात्र पहिल्यांदा तुमच्याकडे देखील अशा पद्धतीने नाही, बिनविरोध निवडणूक होण्यासाठी ज्या गोष्टी घडायला पाहिजे त्या मसाजोगमध्ये घडल्या नाहीत। त्याच्यामुळं हा उमेदवारी अर्ज राहिलेला आहे। त्यावेळेस मी सुद्धा गावकऱ्यांना विनंती केली ती, म्हणजे जे माझ्याकडे बिनविरोध करा म्हणून आलते त्यांना मी सुद्धा विनंती केली ती किंवा मी बी या गावामध्ये सदैव झटणारा व्यक्ती आहे, तुम्ही मलाच यावेळेस एकदा बिनविरोध म्हणून निवडून द्या, पण त्यांनी बी ती विनंती आमची मान्य केली नाही। त्याच्यामुळे ही निवडणूक लागलेली आहे। मात्र अनेक वेळा त्या कुटुंबातील पदावरचा सदस्य निघून गेल्यानंतर अनेक निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत आणि विशेषतः तिथं सिंपेती म्हणून जसं की स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या निधनानंतर खासदार प्रीतमताई असतील किंवा इतर ज्या निवडणुका होत्या त्यात बऱ्याच पक्षांनी उमेदवार देखील दिले नव्हते। नाही, हो का, सिंपत्ती आज बी संतोष देशमुखच्या कुटुंबाच्या मागं आहे, पण ती न्यायालयीन लढाईमध्ये मी वारंवार ती गोष्ट सांगितली, इलेक्शनमध्ये जनता माझ्या मागं आहे, कारण जनतेला त्यांचं काम करणारा माणूस हवा आहे। त्याच्यामुळे जनता 100% मला यावेळेस विजयी करणार आहे। मसाजोगती जनताचं कोणाकडे कौल असणार आहे? मी आत्ता सांगितलं तुम्हाला की मसाजोगच्या जनतेला त्यांचं काम करणारा माणूस हवा आहे। त्याच्यामुळे जनता 100% माझ्या पाठीमागं आहे आणि मलाच जनता विजयी करणार आहे। तुम्हाला असं वाटलं नाही की संतोष देशमुखांच्या कुटुंबाला बिनविरोध काढावा? नाही, असं का वाटलं की तुम्ही निवडणुकीत उभं राहावं? संतोष देशमुख ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस मी आणि माझे सर्व गावकरी, त्याच्यानंतर सर्व समाज, त्याच्यानंतर सर्व महाराष्ट्र त्यांच्या कुटुंबाच्या मागं पूर्ण एकजुटीनं उभा राहिला। त्यांच्यासाठी ज्या ज्या लढे करणं गरजेचं होतं त्या लढ्यामध्ये सगळे लोक आमच्यासोबत होते, त्यांच्या कुटुंबासोबत होते। परंतु हे राजकीय लढाई आहे, राजकीय लढाई वेगळी आणि न्यायालयीन लढाई वेगळी। संविधानानं मला अधिकार दिला आहे म्हणून मी निवडणूक लढवित आहे। त्याच्यामुळं आणि उद्या मी तुम्हाला ह्या अगोदर सांगितलं की संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये या अगोदरही आमच्यासोबत सगळं गाव होतं, त्यांच्या कुटुंबासोबत आजही आहे आणि भविष्यात बी ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस सर्व गावकरी माझ्यासह त्यांच्या कुटुंबाच्या 100% आम्ही त्याच्या पाठीमागे आहेत।